या ठिकाणी गणपती बाप्पा मंगलमूर्ती दुसरी बारी चेअरमॅन द लेवल अकाउंट कॉपरेटिव्ह सोसायटी संस्थापक श्लोक क्रेडिट मुंबई सन्माननीय अविनाश हिमपती पाटील दादा यांच्याकडून 500 रुपये आले आहेत या सर्व मोठ्या मला म्हणल्या त्याचप्रमाणे श्लोक यातून सोसायटी लिमिटेड आहे त्यांच्याकडून 200 रुपये दिले त्या सुद्धा बरोबरच्या पानात होत्या ऐका आता बारी नाही आता आलाय बोलो मी आता आलोय मला तुम्ही तापवली मग झुकलो का असो अरे काच्या मला काय सांगत शब्दा मग काय तू त्याला खेळ माहित नाही अजून अरे कशी वाचलास तू आज तू साईड आहे म्हणून नाही तर काय नाही आणि माझं पण काय नव्हतं माझं स्पॉट आहे शिकला आता दोन मोठेपणा करू नका अरे माझ्या आवाजात तुलना करायची असेल ना आमचे आज खरं सांगतो राजेश निकम खेळची शान आहे संदीप भाऊ पण आहे असे कलाकार जपून ठेवलेत ना तुमच्या उद्यावरती असे बसू ना तुम्हाला कळणार नाही संदीप भाऊ कोण आहे तो राजेश कोण आहे तो मोठेपणा करायचा नाही तुमच्या जर ह्याच्यात दम असेल ना तर संदीप भाऊ समोर उभं राहून काम दाखवा असो खरं सांगतो आजच्या कार्यक्रमामध्ये राजेश आलेले त्यासुद्धा भैरवांचा अति घाई सगळं होती ह्या गोष्टी आहेत पण तुम्ही आज ज्या गोष्टी केल्या 3 गण 2 गवळणी नंतर विषय बघा मी तुमच्या गुरुवरांचा आकर्षण केला पंधरी बोलचं पण बुवा तू माझ्या कानामध्ये मुतलास ना बरोबर की नाही बुवा माझ्या कानामध्ये मुतला आता संदीप भाऊ कसा लागतो ना बघा लागू काय बोला बोलू बोलू काय म्हणून पहिला विषय आणि ऐका घेतो आणि बुवा माझ्या विषयाचा उत्तर तुम्ही दिला हे सब चुकीचं आहे प्रयत्न करा मी काय करतो पहिल्या वर्षामध्ये माझा नवीन विषय होता नागोरी पॉइंट तिथपर्यंत ते पोहोचले त्याला श्रेय मिळणार नवीन विषय तो टाकलाय तुमचा विषय चुकीचा आहे माझा जुना विषय होता तो नागोरी पॉइंट त्या घरापर्यंत पोहोचले तो श्रेय नागोरी पॉइंटला मिळणार तुम्हाला मिळणार नाही नवीन विषय माझा आहे तो विषय तुम्ही आता बोलताय तो त्या विषयापर्यंत पोहोचला ऐकून घ्या सुरुवात गोवा प्रयत्न करा त्या गोष्टीमध्ये विचार करा अक्षय किती वेळ म्हणून गोवा ऐका गोवा परत काय बोलले 3 गण काढले गवळण पण बोलले आणि एक काय म्हणतात नाच करती का ए माझा नाच करूच नको गोवा तू खेळवले आले खेळवले तुम्ही आमच्या उरावरती बसायचा प्रयत्न करूच नका कारण काय हे आता खेळताय खेळवर येऊन गेले पायची झुकले संधी होता नाच करणे का नाहीये इनका क्या है मालूम है दिन में आदत होती इनका क्या है दिन में आदत होती और रात में जबरदस्ती बोलू काय नको अरे खरं सांगतो सचिन बुवा धोक बुवा मला त्या गोष्टीत टाकू नको तरी पण माझे विषय शास्त्राला शास्त्र विषयाला विषय देऊन आज तुझी कशी वाट लावतो बघ सचिन बुवा म्हणतात गुरु बुवा
हा हा तर 10 मिनिटं बोलले तुम्हाला आता याची अशी माती असते ना असू द्या हा अजून काय बोलले असू द्या माफ करते काय काय त्याने काय आता छान गायला ती काय घट स्तवन पण छान गायली मला बोलले स्तवन मध्ये आईची माया मी काय म्हटलं माझी आई म्हणते बाबा तू गावाला कसा येशील म्हटलं गावला घर आहे माझं गावचं आई काळजी करू नको येतोय ना गावाला आणि हा येडा आधी काय गावल्या चला गोवानी तेव्हा काय शिवरायांची 2-3 वेळ गायलं असू द्या पंखा जास्त वाटला चला गोवाच्या गव्हाणीकडे गेलो हा ऐका गोवाची गव्हाण त्यांना वाटतं मी सांगाय हा ऐका गोवाची गव्हाण आहे माझ्या कुंकवाचा ध्वनी तुमच्या दम असा दम होवा धुमर यमन वटिका आणि दम संधी बोलतो गाऊन दाखवा मी म्हणे त्याची धुमर मंदिर मोठा शिष्य आहे म्हणून दोषी नाही दोषी कोण आहे हे दोषी म्हणजे शेवटी राधा आलं येड्या बोलू का राधेने प्रेम कुणावरती केलं आणि त्यातून काय केलं कृष्णा आता बोलायला लागलो ना मी इथे सगळा 7-12 आहे ना 7-12 बोलतोय 7-12 हा तर शेवटी तीन बायका तुझ्या 3 बायका आहे माझा एकच नवरा आहे शेवटी काय तू केलंस जेम केलास ना तरी पण प्रेमाची कधी मिळे पुढे बोलणारच आहे बोलणार कोणता विषय होता ही राधा झाली ही राधा झाली कुटुर कसा झाला निष्ठुर धीर कशी वागलीस तू निष्ठुर अरे कशी वागलीस तू निष्ठुर भेटला पाण्यामध्ये प्रेम अंकुर ते गोवांच्या आपल्या हा तो गोवान हात ना मित्र ऐका सदैव म्हणतात मी भाड्यात गाडी आणत नाही हे हायवे माझं आणि स्वतः करतो 12 गाव 12 वाड्या आता बोललो असतो पण काय करतो जाऊ द्या अरे हो ऐका आता उत्तर आहे का पण पाण्यात झाला आधी मी कोण केणार तुम्ही आम्हाला बोलत नाही पण पाण्यातून झाला कसं सांगू का तुला बघा पण पाण्यातून झाला कसं का सांगू तुला का झालास तू का अरे का झालास तू असा फिरूर कन्हैया म्हणा रंगोली राधा अरे का झालास तू असा फिरूर अरे भेटलं पाण्या
अरे वा, अरे भेटलं पाण्यामध्ये का ते अंकुर, भेटलं पाण्यामध्ये का ते अंकुर, भेटलं पाण्यामध्ये यांचं उत्तर दिलं की आता यांना लागू व म्हणतात त्या ठिकाणी राजेश कुटुंबाची चाहते आम्ही शक्यवाले बघा निकमवाले संदीपवासाठी इथं आम्ही घाबरत नाही शक्तिवाले खेळवाले कारण हे लोककला आहे लक्षात घ्या गोवानो तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या लांबोरे गोवांचा विषय तुम्ही काढायचा नाही मी बोललो ना जो कार्यक्रम आपला झाला शिवाजी मंदिरचा त्यावेळेला ठीक आहे त्यांनी उत्तर दिलं म्हटलं एक बाजू ठीक आहे त्या माहिती का संदीप म्हटल्यानंतर फोटो काढायसाठी आठवण येतात आणि त्यावेळेला त्या गोष्टी झाल्या नंतर मी ते युट्यूबला ऐकलं नंतर म्हटलं कोण तुम्ही माझ्या विषयापर्यंत पोहोचलात हा माझा मोठेपणा आहे आणि सच्चा काला करायला सगळं कलगुत सच्चा हाय ते हाय मांडायला सही द्यायला सगळं तुम्ही त्या गोष्टी मांडायच्या नाही हा तुमच्या पायाखाली काय आहे ना हा ते पहिले बघा नंतर संधी गोष्टी मांडा हा बोल हा हा असू द्या हा त्या ठिकाणी तुमच्याकडे बघून मला थोडी लाभ होते काय बोलू म्हणणार मी त्या ठिकाणी राजेश कुमारची छाती आम्ही शिकते लक्ष्मण गुड्डे आकाश गोरवले आज करून 251 कार्यक्रमाचा भरवूनचा महाराज मुलगा लक्षात घ्या व आज जरी मी गायलं नाही तरी पण एवढी मंडळी आहे ना ती गाऊ शकते पण त्याला मी सांगितलंय आता प्रयत्न करू नका अजूनही संदीप बुवाचा आवाज आहे अजूनही आहे आणि मी गाऊ शकतो जर गोवामध्ये जम असेल ना तर माझ्या स्केल द्यायची आणि संदीप बुवाची बरोबरी करायची लक्षात म्हणून एक बार एकदम गोवानी घर करायला सगळ्या गोष्टी झाल्या एक बार बघा तुमचा टीव्ही आता गोवा बोलत नाही गोवा लगेच म्हणते संदीप भाऊ काय बोलतोय अरे झाला गर्व ह्या कालच्या कोणाला साखरेची चव येईल का सांगा या पेड्याला पाण्याची चव येईल का सांगा ऊसोड्याला या वाघिणीची सरेल का सांगा उन्हाळ धोड्याला आणि संदीप बुवाची सरेल का हातुरे वाल्या येड्याला बघा ग ग ग खाला गर्व कालच्या घोराला गोष्ट नळणीपणाची बघा गोष्ट नळणीपणाची बघा शंका ही मनाची माझ्या बाई बोलते
बाई बोलते वा त्या उत्तराला उत्तर बघा शंका ही मनाची खरी अवलाद पाहिजे मनाची बघा शंका ही मनाची खरी अवलाद पाहिजे मनाची बघा शंका मनाची खरी अवलाद आहे मनाची बघा शंका मनाची खरी अवलाद आहे मनाची लवकुश घराची वेळी अशोक धोका पकडतात पण तो ही हातवर कोणाची ही रामाची नक्की आहेत का रामाची आहेत का तो विषय कसा वाटला परत परत फक्त दोन ऐका अजून बोलू काय बोलू काय सायंकाळी अरे करतोय आधी याला नाही हो भीती विषय कसला माहितीये का तो जरा एकत्र मारामारी करतात पण जरासंध काय माहितीये का त्याचे तुकडे होतात तुकडे एकत्र यायचे पण शेवटी ऐका बरोबर ना शेवटी जो उपदेश दिला कृष्णाने जरासंधाला भीमाला इशारा केला इशारा म्हणजे इशारा कापी आहे बोलायला होता काय म्हणते बघा पूर्ण शरीर हे दोन तुकडे केले तरी सुद्धा जॉईंट व्हायचे म्हणजे एकत्र व्हायचे पण त्याच्यामध्ये एवढं काय आहे शेवटी कृष्णाने भीमाला उपदेश दिला तर काय दिला बघा अरे करतोय आधी याला नाही हो भीती याची घटका उघडली गेला दक्षुण ठेकाई सुम याची मारली गेला दक्षुण ठेकाई सुम याची मारली बांधव का एक बोलतो जमीन जुमला हुआ ऐका वेळ कमी आहे या आयोजक असेल ते काय बोलायचं बुवा 5 मिनिटं 10 मिनिटं कधी बोलायला तो माहिती द्यायला विषय तो राहतो बुवाच्या गवळीचा विषय घराचा विषय पण ऐका एक शेवट घेतो राजा राणीच्या जोडीला 5 मजली मारीला
तू पुरुष आहे म्हणून काय म्हणतोय शंकर आणि पार्वतीचं भांडण कसं झालं काय का सारी मानाच्या खेळामध्ये का करतो तू तुम्ही जर का पडला ते कमी जर का पडला ते कमी तुला साडी करत नेसवी मी जर का पडला ते कमी तुला साडी करत नेसवी त्याचं उत्तर आजही माझ्याकडे आहे. मी गप्प सांगितलं तुमची माझी अनेक वाणे झाले पण त्यावेळेला तुम्ही ते त्या गोष्टीची बाजू म्हणत किंवा ह्या इथपर्यंत तुम्ही बोलला म्हणून बोलायचं मी कसा मोरे बुवा लागून मला बोललो हा ठीक आहे इथे पोचलात असं हे तुमचं आहे जसं बुवा तुम्हाला उत्तर दिलेलं आहे फक्त एवढंच सांगा की बुवा ठीक आहे 25% तरी त्या गोष्टीमध्ये पोहोचत आणि म्हणून पूर्ण उत्तर आहे ते मान्य करत नाही तरीही प्रयत्न करेन मी आदिमय आहे माझा प्रयत्न जो असतो तो पुरेपूर असतो म्हणून खरं सांगतो वेळ कमी आहे आई बोलले त्या हिशोबाने जसं मला सरकारने केलं तसं गोवाना सुद्धा करा आणि स्वप्नील भाई 100 रुपया क्या बात आहे क्या नाही ओके शेवटचा विषय जसं गोवाना सुद्धा केलं तसं मला पण करा त्याला सुद्धा करा मग काय म्हणतो ऐका शेवटचा विषय वेळ कमी आणि वो गावी लागला असला गावात लागला आमचे निकम पण आहे ना भाषेत आवाजामध्ये संदीप दोघांत कमी आहे तरी पण गोवा निकम गोवांची बरोबरी संदीप गोवांची बरोबरी आम्ही फिरवली तुम्ही उत्तम करा करा तरी सुद्धा मी गातोय असं गाऊन टाकतो अरे या कलियुगी क्या ईश्वर जगी शरणालो पाऊली एकादशी तुम्ही दर्शन द्यावे तुम्हारी तुम्ही दर्शन द्यावे धन्यवाद खरंच सांगतो दुसरी पिढी संपवतो श्री गजानन